हॅलो हाय, मी कश्वी @ओशन सॉंग. घराच्या पाठीमागे शौर्य दादाची शाळा आहे. मम्मी मम्मा आणि काकी शाळेकडे निघालो. आज 14 नोव्हेंबर बाल दिन म्हणून मम्मा मला शाळेकडे घेऊन चालली. जाताना मम्मा सांगत होती गावाकडच्या विशेषतः वस्तीवरच्या शाळा खूप छोट्या असतात. तिथे रिसोर्सेसची कमी असते ना हो, म्हणून छोट्या असतात. परंतु तिथल्या सरांनी त्या मुलांना खूप छान छान सवयी लावलेल्या असतात. त्यांना शिकवण खूप छान दिली जाते गावाकडे. ते बघा चप्पल किती छान लावलेले आहेत ते. त्यानंतर त्याच्यावरती सूचना लिहिलेल्या असतात. सगळं व्यवस्थित असतं छोट्या असून देखील. मग आम्ही शाळेमध्ये पोहोचलो. तिथे छोटी छोटी मुले होती. त्यांना बघून मला आनंद होत होता. आणि शाळेच्या रूममध्ये काही मुलांनी अशी गोल करून त्यांची छान छान गाणी म्हणत होती. ती खूप आनंदात होती बरं का, कारण शाळा सुटण्याची वेळ होती ना, म्हणून ती खूप आनंदात होती. शाळेच्या रूममध्ये चहूबाजूनी खूप छान असे रंगीबेरंगी बोर्ड लावलेले होते. मग मम्मानी मला सांगितलं मुलांना शिकवलेलं समजावं आणि लक्षात राहावं म्हणून हे बोर्ड असतात. मग मुलांची शाळा सुटली आणि मुले घराकडे पळाली. काही मुले अंगणात खेळायला लागली. माझ्या मनात एक प्रश्न आला, मम्मा सगळ्यांच्या कपड्यांचा कलर एकसारखा कसा काय ग? तर मम्मानी मला सांगितलं, अगं ते युनिफॉर्म आहे, ते एक समानतेचं दर्शक आहे बरं का. त्या मुलांना बघून मला पण खूप खेळावंसं वाटत होतं. मला वाटत होतं त्यांनी मला त्यांच्यासोबत खेळायला घ्यावं. मग तिथल्याच एका सरांनी मला घेतलं आणि असं छान एंटरटेन केलं. छान वाटत होतं. मग काय, डॅडानी सगळ्या मुलांना वाटण्यासाठी चॉकलेटं पाठवली. मी चॉकलेटं शौर्यदादाकडे दिली आणि शौर्यदादानी सगळ्या मुलांना ती चॉकलेटं वाटली. आज बालदिन ना हो म्हणून. सगळी मुले जाम खुश झाली बरं का, आणि मलाही खूप छान वाटलं बरं का. मग काय, मी शौर्यदादाला चॉकलेट दिलं. मग मम्मानी सगळ्या मुलांना एकत्रित केलं आणि सांगितलं आज 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बरं का, आणि त्यांना लहान मुले खूप आवडतात, म्हणून त्यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. असं म्हणून आम्ही सर्व मुलांना खुश केले, शुभेच्छा दिल्या आणि मी परत निघालो. लव यू मम्मा, लव यू डॅडा. कश्वी @ओशन सॉंग.